बऱ्याच जणांना माहिती नसतं की शेअर मार्केटमध्ये शेअर म्हणजे काय असतो. बऱ्याच जणांना माहिती नसतं की नवीन असतात तर कळत नाही शेअर मार्केटमध्ये तर काहीच नसतं नॉलेज. त्यासाठी आपण एक फक्त साधं प्रमाण बघू की एक कुठलीतरी कंपनी घेऊ, एक टाटा मोटर्स आहे. ते टाटा मोटर्स ही खूप जुनी कंपनी आहे की त्याचे शेअर असतात. आपण ते काय करू शकतो की आपण त्याचे शेअर विकत शेअर विकत म्हणजे त्या कंपनीचा आपण भागीदारी म्हणजे पार्टनर बनू शकतो. त्याचा फायदा असा होईल की आपण समज एक बाय केले किंवा आपण बाय केले की बाबा नॉर्मली आपण तिथे किती घेऊ शकतो एक ते 10 शेअर आणि त्याला बाय करू शकतो. त्याच्यानं फायदा काय होईल किंवा कंपनीचं जेवढं प्रॉफिट होईल त्यानुसार आपल्याला प्रॉफिट येईल. जेवढं जास्त कंपनी कमी प्रॉफिट झालं तर कमी होऊन जाईल. पुण्या वर्षी महिना म्हणजे तेवढं तिथं थांबेल. पण बरं त्याच्यानं काय होऊन जाईल की बाबा जेवढं जास्त लोक शेअर घेतले ना तेवढं कंपनीकडे पैसा येईल. पैशानं काय होऊन जाईल की त्यांनी जास्तीत जास्त प्रोडक्शन म्हणजे गाड्या नवीन नवीन आणतील. त्याच्यानं काय होऊन जाईल की त्यांचं प्रॉफिट होऊन जाईल. नवीन शोरूम येतील किंवा दुसऱ्या देशामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करतील. जेव्हा ज्यावेळेस होईल त्यावेळेस तो कंपनीचा ऑटोमॅटिक प्रॉफिट वाढेल. प्रॉफिट वाढल्यामुळे आपला शेअर वाढेल. त्याला शेअर म्हणतात. म्हणून बऱ्याच जणांना माहित नसते की शेअर मार्केट म्हणजे काय. टाकलं कधी कधी वेळ होतो थांबावं लागतं की बाबा 6 महिने वर्ष की टाकल्यावर नाही जेव्हा वाढतं त्यावेळेस आणि कमीत कमी 10% पहिला सुरू कमी 5%, 7% वर्षाला 7%, 8% मिळतो. त्याच्यामुळे ते आपण वेट करू शकतो. थोडक्यात एक उदाहरण दिले टाटा मोटर्स किंवा टाटा मोटर्स विकत घ्या असं काही नाही की भरपूर कंपन्या असतात. त्याचं प्रत्येक वेळेस आपण हे होऊन जातं. म्हणून एक सर्वसाधारण लोकांना समजलं पाहिजे किंवा शेअर म्हणजे काय असतं एवढं नॉलेज पाहिजे. थँक्यू.